थोडी सामान्य माहिती. दिवस. पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्याला दिवस असे म्हणतात. चांद्रमास. चंद्राची पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा होण्यास जो काळ लागतो त्याला चांद्रमास असे म्हणतात. स्थूलमानाने 29.25 दिवस लागतात. जर पृथ्वी एकाच जागी स्थिर असती तर चंद्राला साधारणतः 27.5 दिवस लागले असते. परंतु चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पृथ्वीही सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळे पृथ्वीही रोज थोडी थोडी पुढे जाते. म्हणून चंद्राला 29 दिवस साधारणपणे लागतात. प्रत्येक पौर्णिमेला नवीन चांद्रमास सुरू होतो. सौरमास. एक राशीक्रमणाला सूर्याला जो काळ लागतो त्याला सौरमास असे म्हणतात. अयन. मकर राशीवर सूर्य आला की उत्तरायण सुरू होते. कर्क राशीवर सूर्य आला की दक्षिणायन सुरू होते. एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या सूर्यप्रवेशाला संक्रांती असे म्हणतात. नक्षत्रे. न क्षरती इति नक्षत्रः 27 आहेत. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा. मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपद, उत्तरा भाद्रपद, रेवती. राशी 12 आहेत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्रे असतात आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात. म्हणजे एकूण प्रत्येक राशीमध्ये 9 चरण असतात. मेष, अश्विनी 4, भरणी 4, कृत्तिका 1, वृषभ, कृत्तिका 3, रोहिणी 4, मृगशीर्ष 2, मिथुन, मृगशीर्ष 2, आर्द्रा 4, पुनर्वसु 3, कर्क, पुनर्वसु 1, पुष्य 4, आश्लेषा 4, सिंह, मघा 4, पूर्वा 4, उत्तरा 1, कन्या, उत्तरा 3, हस्त 4, चित्रा 2, तूळ, चित्रा 2, स्वाती 4, विशाखा 3, वृश्चिक, विशाखा 1, अनुराधा 4, ज्येष्ठा 4, धनु, मूळ 4, पूर्वाषाढा 4, उत्तराषाढा 1, मकर, उत्तराषाढा 3, श्रवण 4, धनिष्ठा 2, कुंभ, धनिष्ठा 3, शततारका 4, पूर्व भाद्रपद 3, मीन, पूर्व भाद्रपद 1, उत्तरा भाद्रपद 4 आणि रेवतीचे 4 चरण. पुढील माहिती उद्या. उद्या मी प्रत्येक ग्रहाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर नक्षत्र, राशी यांच्याबद्दलही थोडी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा तुम्ही नक्की चॅनेलला विजिट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. नमस्कार.